मुंबईमध्ये मराठी भाषेवरून वाद सुरू असतानाच आता मुंबईत असलेली हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेनू कार्ड मराठीत करण्याची मागणी करण्यात येते. दुकानांवर मराठी पाठ्यांपाठोपाठ मुंबईत असलेली हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेनू कार्ड हे मराठीत ठेवण्याचा आग्रह ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन या संदर्भात पत्रक दिलंय. ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र दिलेले आहे. याआधी सर्व दुकानांची नावं मराठीत करण्यासंदर्भात पालिकेने नियम केलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या आग्रहानंतर मुंबईतल्या हॉटेल्समध्ये गेल्यावर हातात मराठी मेनू कार्ड पडणार का पाहणं महत्त्वाचं आहे. मराठी समाज किंवा मराठी भाषिक म्हणून आम्ही दुकानदारांना, हॉटेल रेस्टॉरंट धारकांना आम्ही विनंती करत आहोत, आपण धंदा अवश्य करावा, आम्ही पण तुमचे ग्राहक आहे. पण हे तुम्ही मेनू कार्डचे छापलेले इंग्लिशमध्ये, हे आपली भाषा आहे का? तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येतं का? मी बोलतो इंग्लिशमध्ये, तुम्ही बोलणार का? मग जर तुम्हाला समजत नाहीये, मग तुम्ही हे मेनू कार्ड का इंग्लिशमध्ये छापलेले आहे? तर तुम्ही मेनू कार्ड आम्ही तुम्हाला हे धरा आमचा पुत्र, आम्ही जिल्हा अधिकारीला आणि आपण म्युनिसिपल आपले कमिशनरला पण दिलेलं आहे, एक धरा. इथं म्हटलेलं आहे की आपण इंग्लिशमध्ये अवश्य ठेवा, हिंदीमध्ये पण अवश्य ठेवा, पण मराठीमध्ये पण मेनू कार्ड आपण ठेवा. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सांगितलंय. पाहूया. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे. इकडनं ह्या महाराष्ट्रामधून मराठी राज्य सुरू झालं आहे आणि ते मराठी राज्यांचा कोणाला हेवी वाटत असेल, कुठल्या व्यक्तीला हेवा वाटत असेल, परंतु मराठी भाषा ही मराठी भाषा सगळ्या भाषेमध्ये प्रबळ भाषा आहे. मराठीमध्ये बोलणं, मराठीमध्ये चालणं, मराठीमध्ये मेनू कार्ड, दुकानदारांच्या पाट्या मराठीत असणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. दरम्यान या सगळ्या संदर्भात हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांचं काय म्हणणं आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी जाणून घेतलंय. पाहूया. दोन्ही लँग्वेजमध्ये असावं, कारण मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे फॉरेनर्स वगैरे पण भरपूर येतात. त्यामुळे मला असं वाटतं की इंग्लिश आणि मराठी, पण पहिलं मराठी तर पाहिजेच, सायमल्टेनियसली इंग्लिशही पाहिजे. मराठी तर पाहिजेच, पहिलं मराठीच पाहिजे आणि दुसरं इंग्लिश पाहिजे, कारण आत्ताची पुढची पिढी सगळी इंग्लिशमध्ये वाचणारी आणि बोलणारी आहे. त्यामुळे इंग्लिश पाहिजे आणि पहिलं मराठी पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मेनूमध्ये मराठी असणं आवश्यकच आहे. जिथे महाराष्ट्रीयन डिशेस मिळतात तिथे मराठी मेनू असतोच सहसा, पण जिथे नॉन महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन वगैरे ज्या काही डिशेस असतात तिथे मराठीमध्ये मेनू असणं गरजेचं आहे. मराठीबरोबर इंग्लिशही असावं, कारण हा बिझनेस आहे, त्याच्यामुळे काही बाहेरचे लोक येतात, त्यांना इंग्लिशमध्ये वाचणंही गरजेचं आहे. मी पण बाकी स्टेट्समध्ये फिरतो, गुजरात, बँगलोरला वगैरे जाऊन फिरतो. तिकडे पहिलं त्यांचं कन्नडामध्ये असतं, गुजरातीमध्ये असतं. लोकल भाषेला तिकडे ते जेवढं रिस्पेक्ट करतात तेवढं आपण आपल्या इकडे करत नाही. बरेचसे बिझनेसेस बाहेरून मुंबईमध्ये येतात, पण आपण त्यांना कन्व्हिनियंट वाटावं म्हणून आपण त्यांना इंग्लिश आणि हिंदीमध्ये देतो. अकॉर्डिंग टू मी मराठीमध्ये असणं गरजेचं आहे आणि इंग्लिशही सुद्धा. महाराष्ट्रात असल्यामुळे मराठीमध्ये तर असणं आवश्यक आहे, प्राथमिक आवश्यकता आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या मते हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदीमध्ये पण मेनू कार्ड असणं आवश्यक आहे. आणि इंग्लिश जसं अगोदर लोक म्हणले की बिझनेस लँग्वेज असल्यामुळे ज्या लोकांना हिंदी आणि मराठी येत नाही त्या लोकांसाठी पण सोयीचं आहे. त्यामुळे तिन्ही भाषांमध्ये मेनू कार्ड असावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.